होय बापू, तुम्हाला कितीचा उतार आला हो? आमचं तर काय नाही बाबा. अजून काढलंच नाही हरभर, काढायचं राहिले अजून. तात्या म्हणते दावा काढू, गांजा मारून ठेवल्या बाबा. आम्ही काढले, आम्हाला झाले 14 कटी. काय नाही उतार आलो. पाणी देऊन बी मायला फसलं काम. पावसाच्या आधी पेरलं होतं, मोडून जर पेरलं असतं तर लय उतार झाला असतं. फसलं काम आमचं यावेळेस. पावसाच्या आधी पेरणाराचं वाचलं बाबा. डबल लोकांना ज्यांना मोडून पेरलं त्याचं जमलं काय. चला, बालून पाणी दिलं म्हणून जमलं आमचं हे. लय भारी हरभर आला. आता काढायचं राहिले, दिलं बायाला शेलूच्या गुत. मस्त आहे हरभर. कॅनलच्या पाण्यानं जमलं बाबा. मागून पेरलं होतं. सोयाबीन केवढ्या कट्टे, आपलं हरभर केवढ्या कट्टे दिलं काढायला? आम्ही गेलतो 6.5 पाहिल्यानं कापायला बायाला. मजूर बी काही बी पैसे घ्याले तो कितकाले हरभर मागायले तर किती बी काय शेतकऱ्याला काय उरण आहे असं म्हणले. निसर्ग साथ देईन. किती मागायले लोक 6.5 5 पाहिल्यानं मस्त होतं. आहे बालून दिला 5.5 पाहिले ना आमच्या शेलूच्या बायाला. पण बाया हे आमच्याकडे आणायच्या. बालूला म्हणून लागलो भाडं द्यायला अर्धलं देऊ. बाया घेईनच ना. काय लय सोंग झाले हो बायाचं बी. हो ना. बुवा आता आमचं हार्वेस्टर घालायचं म्हणून लागले तात्या. मी आज म्हणलं जाऊ दे बाबा, देऊ दे. आम्ही दिलं 6 पाहिल्यानं. मग जर आमचं कापून गोळा करून मशीनमधून काढून द्यायचं आणि रास मोजून हरभर येत मात्र असे नाही तर रास मोजायचे. बंबू बाळाचे जे माणसाला दिलं काही मागत येत ना ते एवढ्यानं बी. केवढ्या नाही घ्याले बाबा. काय आहे आम्ही पेरलं आहे. आमच्याकडे बी हरभर पाणी आज मागचं थोडं. आता काय म्हणते तर गाड्यालाच कापायलो. काय काम आहे माय घाले गाडीला. बसूनच नाही किती ती झाले. आहे नकली काम, सगळी नकली कामं. आमचं नदीचं आलं काढायला. देऊ आता. धनेगावचे महारी आले ते देऊ त्याला. पातनं देऊ. पातनं घेतो म्हणले ते. हार्वेस्टरवाले आलेत ना ते दसमीस विदर्भ आले तिकडं. ते काढायला ते 100 रुपयाला थैली. ते तरी बरे हो. गावातले 150 रुपये म्हणाले. जिबीला हाडच राहिले ना लोकांचे. काय मायला 2-3 दिवस झालं लय जावळ आलो. हरभरे काढाय आले तर काय निसर्ग बी साथ देणं शेतकऱ्याला. आबाळाचं काय काम आहे आता याचं. काय हे बरं झालं हो, आपलं हरभरं काढणं झालं, निवांत झालं काम. कापून जिकडं तिकडं काढलं बिन लगेच नेऊन इकलं. मस्त भाव भेटला 5,600. बरं झालं हो, जमलं. तात्याला म्हणायला काढू द्या तर काय तात्या बी नाही. एक गंजी काढली 10-20वाल्याकडून 110 कट्टे झाले तर काय तात्या गावातल्या मशीनवाल्याकडूनच काढायचं म्हणाले. आता तर बाबारावला बोलली तुम्ही म्हणायला. बाबाराव का बाबारावच्या मशीनीला केव्हा काढणं होईन बाबा एवढी गंजी. आबाळ यांना द्यालंय. आता कसं होईन तर हो बाबा. काय आहे तात्या पुढे काय जाता येत नाही काहीच नाही. हो द्या काय व्हायचं आता. उपरवालाचे आपणे साथ. हो ना. गावातले लोक दम धरीन. बालूला म्हणलं फटकन घे काढून तर काय बाया त्या दुसऱ्याच्या इथं गुतं घेतलंय. 3-3 जणांचं गुतं घेतात आणि कावा काय बालू बी ना आमचं ऐकतच नाही बाबा. आपली तारा तरी ती कवा पाऊस याचं हा भळी आलं कवा काढत्यान बाया. आता ह्या अवघड झालं बाबा मजुराचे. पोट्या कुठं चाललास आता. आभळ आले तुला कळत नाही का. येन टंबॉकी आभळ आले ना कळत नाही. होय घरात की पुस्तक होय अभ्यास कर चल. बाबा केला ना अभ्यास नाही. जाऊ दे ना दर्शक खेळणं मग. जाऊ दे ना. तू नाही तू घरात तू तरी पाहिजे मायला तू हे होय घरात. तू तर तोंड्या कुठला. तात्या लेकरं ऐकतच नसते तो. काय आमचं पोट्ट बाहेरच पडत आहे नुसतं. हो ना.
आभळ आलेलं कळलं ना, मरणाची इज्जत चमकले तिकडं तर मरायचं घरात. पुस्तक नाही घेत तसा. तिकडे धामणगावला लय पाऊस पडला म्हणून बाबा काल संध्याकाळी. लयच पाऊस झाला ना. हरभरे आणि येण जरा धिंगाणाच, वारण वादळण अवघड आहे बाबा. काय नाही, ताडपत्र्या फुल झाकून ठेवलेत आज. वारं येऊ नाही तर पाऊस येऊ, काही बी होऊ, ताण नाही घ्यायचा. मस्तपैकी दुंबडा की खाणे का. आम्ही ठुले झाकून काय करावं. बालूच्या ऐकू ऐकू तर असं व्हायलं.